नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवर एंटरटेनर न्यूजवर. जी हां, तर कोण होणार करोडपती मराठी केबीसी जे माधुरी दीक्षित जी होस्ट करत आहेत यावर्षी, आणि आपल्याला खूप जास्त एक्साइटमेंट आहे या शोची. आणि चला तर मग रजिस्ट्रेशनची प्रोसेस आता सुरू झालेली आहे, कारण 15 ऑगस्ट पासूनच रात्री 12 AM पासूनच रजिस्ट्रेशन ओपन झालेले आहेत. तर हे रजिस्ट्रेशन आपल्याला कसं करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप एकदम स्पष्टपणे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल आणि पहिल्यांदा बघून राहिले असणार आपला व्हिडिओ, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण आहे, त्याला पण आपण जॉईन करू शकता आणि सबस्क्राईब करून शेअर करा. तर रजिस्ट्रेशन खूप सरळ आहे. तर काय करायचं आपल्याला बघा, या वेळेला 2 ऑप्शन्स आहे रजिस्ट्रेशनसाठी. ठीक आहे, तर आपण सोनी लिव्ह मधून पण रजिस्ट्रेशन करू शकतात आणि व्हॉट्सअपद्वारे पण आपलं रजिस्ट्रेशन आपण करू शकतात. ठीक आहे, चला तर मग सोनी लिव्ह ॲप प्ले स्टोअर मधून आपण इन्स्टॉल करा. त्यानंतर त्याच्यात मोबाईल नंबर टाकून आपण लॉग इन करावे. ठीक आहे, त्यानंतर सोनी लिव्ह जसं तुम्ही ओपन केलं तर तुमच्या समोर थोडं खाली जाऊन थोडंसं स्क्रोल करून आपल्याला माधुरी दीक्षित यांचे बॅनर दिसणार आणि तिथं तुम्हाला दिसून जाणार की रजिस्टर नाव. अमिताभ बच्चन सरच्या बाजूलाच तो बॅनर आहे. त्या बॅनरवर क्लिक करा, रजिस्टर नाववर क्लिक करा. आणि त्यानंतर जसं तुम्ही त्या क्लिक करणार त्या बॅनरवर, तुम्हाला नेक्स्ट बॅनर दिसणार लँग्वेजचं, मराठी किंवा इंग्लिश. ही आपण नंतरही चेंज करू शकतो. आता तुम्हाला जे पण लँग्वेज पाहिजे ते तुम्ही क्लिक करून राईटवर क्लिक करा. त्यानंतर समोर जाऊन टर्म्स अँड कंडिशन येणार, ते सगळे ॲक्सेप्ट करून सबमिट करा. आणि त्यानंतर हा एक बॅनर येऊन जाणार, क्लिक हिअर टू रजिस्टर म्हणून. आणि हे पूर्ण प्रोसेस आपल्याला पहिल्यांदाच करायची आहे. याच्यानंतर जे क्वेश्चन येणार, 12 क्वेश्चन अजून येणार आहे आणि ते रात्री 12 वाजताच येणार आहे. तर याच्यानंतर आपल्याला परत ही स्टेप करायची गरज नाहीये. फक्त एकदा रजिस्टरिंगची ही प्रोसेस करून टाका. त्यानंतर फक्त आपल्याला क्वेश्चनच बघायचे आहे, तेच सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, तर जसं तुम्ही क्लिक हिअर टू रजिस्टरवर क्लिक केलं, त्यानंतर तुमचं नाव इथं टाकायचं आहे. ठीक आहे, आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. बघा, नाव आणि ही सर्व डिटेल खूप समजून टाकायची आहे, इथं चुकी तुम्ही नका करू. ठीक आहे, त्यानंतर ईमेलचा ऑप्शन येणार, ईमेल टाका जे ऍक्टिव्ह आहे तुम्ही ज्या ईमेलवर, कारण केबीसी द्वारे याच कॉन्टॅक्ट डिटेलवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार ते, बरोबर. तर ईमेल ID प्रॉपर टाका. त्यानंतर नेक्स्ट करून मोबाईल नंबर टाकून द्या. जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डनं लिंक्ड आहे आणि तुमच्या नावावर आहे तोच नंबर इथं टाका. अजून आता नेक्स्ट दाबा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट युअर जेंडर येणार, मेल आहे, फिमेल आहे की अदर आहे, ते टाकून द्या. त्यानंतर नेक्स्ट बटन दाबल्यानंतर एज ग्रुप येणार, तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येता, 18 ते 30, 31 ते 40 किंवा 41+. तर हे तुम्ही टाकून द्या. क्लिक करा आपलं एज ग्रुप. त्यानंतर नेक्स्टला प्रेस करा. आता नेक्स्ट बॅनर येणार, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठं राहता. तर तुम्ही जिथंही राहत असणार त्याच्यावर क्लिक करा. जो पण रिजनमध्ये तुम्ही राहतात, जसं नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, आणि तुमचं सिटी जर या कोणत्या याच्यात नाही आहे तर तुम्ही रेस्ट ऑफ महाराष्ट्र इथं क्लिक करू शकता. आणि रेस्ट ऑफ इंडिया इथं यासाठी आहे, जर तुम्हाला मराठी येत असणार, समजत असणार, पण तुम्ही महाराष्ट्रातले नाही, तरी पण तुम्ही या शो मध्ये येऊ शकता. पण मराठी इज व्हेरी कंपल्सरी फॉर दिस शो, बरोबर. तर म्हणून इथं रेस्ट ऑफ इंडिया लिहिलेलं आहे. चला तर मग समोर जाऊ. नेक्स्ट वर दाबा, नेक्स्ट बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन सिलेक्ट करा, ग्रॅज्युएट आहे की नॉन ग्रॅज्युएट आहे. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. ऑक्युपेशन काय, तुम्ही काय वर्क करता ते त्यांना दाखवायचं आहे, बरोबर. तुम्ही हाऊसवाईफ आहे तर तुम्ही होम मेकर, आर्टिस्ट एक्सेट्रावर क्लिक करा. डॉक्टर आहे, फार्मर आहे, टीचर, स्टुडंट आहे, IT आहे, सेल्फ, हे वाचून तुम्ही त्या प्रॉपर कंसात तुम्ही ते क्लिक करा. त्यानंतर सबमिट करा. आणि ही लास्ट स्टेज आहे. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन आणि रजिस्ट्रेशनचा क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे. तर आजचा कोण होणार मराठी केबीसी सीझन 5चा क्वेश्चन क्रमांक पहिला आपल्या समोर हा आहे. तर क्वेश्चन आहे, विच ऑफ दीज डिस्ट्रिक्ट्स डज नॉट शेअर अ बॉर्डर विथ मध्य प्रदेश. तर मित्रांनो, याचा करेक्ट आणि सटीक जवाब आहे, उत्तर आहे ठाणे, ऑप्शन नंबर A. तर A वर लॉक करा आणि सबमिट करा. आणि जसं तुम्ही ते सबमिट केलं, आणि अशा प्रकारे अजून 12 क्वेश्चन येणार आहे, ते आपण याच चॅनलवर कव्हर करू. आणि जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जसं तुम्ही ते सबमिट केलं, स्क्रीनवर एक बॅनर येणार,
तिथं लिहिलेलं आहे की थँक्यू युअर रजिस्ट्रेशन फॉर कोण होणार करोडपती इज कम्प्लिटेड. इफ यू आर सिलेक्टेड फॉर द नेक्स्ट राऊंड वी विल कॉल यू विदिन 15 days. ते तुम्हाला कॉल करणार आहे 15 दिवसाच्या आतमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, ही झाली सोनी लिव्ह मधली स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आता समजूया व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही कसं रजिस्टर करू शकता. तर व्हॉट्सॲपसाठी हा नंबर आहे 9591975331. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करा KHC. ठीक आहे. त्यानंतर हा QR कोड दिलेला आहे, इथं पण तुम्ही रजिस्टर करू शकता. हा QR कोड तुम्ही स्कॅन करा. आता स्कॅन कसं करायचं आहे, गुगल क्रोमवर जा, तिथं कॅमेराचा बटन आहे, तिथं जाऊन हा कोड स्कॅन करा आणि KHC टाईप करा. टाईप करून पाठवून द्या. त्यानंतर ते लिंक पाठवणार आणि ते प्रोसेस सेम जे आपण आता केलेली आहे व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ एकदम उत्कृष्टपणे मी तुम्हाला समजवण्याची कोशिश केलेली आहे. जर तुम्हाला समजला आहे तर नक्कीच कळवा मला, नक्की सांगा कमेंटमध्ये. जर काहीही अडचण येत असणार, काहीही तुमचं डाऊट असणार, कमेंट करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगलं वाटलं असणार तर एक लाईक करा. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि सगळ्या इम्पॉर्टंट लिंक्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार. या चॅनलला पण लाईक करा, सबस्क्राईब करा. आता तर हा होता आजचा कोण होणार मराठी करोडपतीचा रजिस्ट्रेशनचा पहिला क्वेश्चन जो आपण आता दिलेला आहे. तर आतापर्यंत तुम्ही नाही ही प्रोसेस केली तर करून घ्या. आणि या व्हिडिओला लाईक नाही केलं असणार तर करून द्या. आता आपण भेटू पुढच्या क्वेश्चन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.